दमदार नेतृत्व असणारे सन्मान्य एकनाथ देशेकर साहेबांचा खरं तर फटाक्यांच्या आतिषबाजीनं या मंचावरती इथे स्वागत केलं जातं। पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती अतिशय दमदार व्यक्तिमत्व खरं तर आपण या तलोजा एमआयडीसी परिसर नाही तर संपूर्ण पनवेल परिसरामध्ये खरं तर त्यांचा कार्याचा वसा पाहताना आपला पाहायला मिळतो आणि क्रिकेटवरती आतुरात असणारे प्रेम खरं तर व्यक्तिमत्व तुम्हाला मंचावरती येताना पाहायला मिळेल। सन्माननीय आदरणीय एकनाथजी देशेकर साहेबांचं इथे स्वागत केले जाते। यस, पंचाचं ग्रीन सिग्नल आणि सामन्याला आपण सुरुवात करूया। थँक्यू सो मच। सामन्याला सुरुवात, गोलंदाज तयार ऋषिकेश मात्रे। पहिला चेंडू अगदी डिफेन्सिव्ह क्रिकेट, अगदी मिडल लेग वरती हा चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला। अगदी चांगली गोलंदाजी आणि पहिला चेंडू खरं तर अचूक टप्प्यावरती स्ट्रायकर एंडला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळते वाकलन टीम कडनं मयुरेश आणि त्याच्या जोडीला विकी। ऑन साइडला ड्राइव्ह भरपूर चांगला आहे, गॅप भरपूर मोठा आहे, अगदी खेळाडू आहेत परंतु तिथे चांगली फिल्डिंग राहिली आहे। बॉल डाऊन द ग्राउंड तुम्हाला पाहायला मिळालं आणि तिथे चित्याच्या चपलाईनं धावा इथे कंप्लीट केल्या 2। वाकलन टीमनं टॉस जिंकला आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय, धाडसी निर्णय राहिलाय। वाकलन म्हटलं तर कोण विसरेल या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्याने प्रावीण्य मिळालंय केतनजी मात्रे यांचे गाव। अगदी ठाण्या वाघ ज्यानं म्हटलं जातं तो ठाण्याचा बुलंद अगदी बायकर मॅन या टेनिस क्रिकेट जगताचा केतन मात्रे हे त्यांचं गाव आणि इथे मात्र फलंदाज पायचीत पकडला जातोय। पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल, पंच आमच्यापर्यंत निर्णय जरूर पोहोचतील, जरूर फलंदाज थोडासा रेफर करण्याचा प्रयत्न राहिला आहे परंतु पंचांचा निर्णय हा अंतिम असेल यातील मात्र शंका नाहीये। आणि पहिला फलंदाज अगदी इथे मात्र बाद होताना जरूर पाहायला मिळेल सलामीवीर मयुरेश बॅक टू द पवेलियन। जय हनुमान वल्लभ संघ तुम्हाला गोलंदाजी करताना पाहायला मिळालं। टॉस गोलंदाजी त्यांच्या वाट्याला आली आहे आणि पहिल्या षटकाचा मानकरी राहिला अगदी गोलंदाज ऋषिकेश। पहिला चेंडू डॉट आला, त्याच्यानंतर 2 धावा आल्या आणि तिसरा चेंडू वरती अगदी LBW याच्या साह्याने खरं तर फलंदाजाला पायचीत पकडले गेले। नवीन फलंदाज रोहित भोईर आलेत, 1 डाऊनचा फलंदाज वाकलन टीम कडनं। सॉफ्ट हँडल अगदी पुश करो खुश रहो हा कान मंत्र इथे मात्र मैदानामध्ये दाखवत असताना पहिल्या चेंडूवरती अगदी डिफेन्सिव्ह क्रिकेटच्या माध्यमातून 2 धावा या फलंदाजानं अगदी फलंदाज पाहिलं तर रोहित भोईरनं स्वतःचं खातं उघडलं गेलं आणि सांघिक कोठ्यामध्ये 4 धावा होताना तुम्हाला पाहायला मिळतात। खरं तर व्यासपीठावरती आपण पाहिलं तर जे पाहुणे तुम्ही पाहताय अगदी या पनवेल परिसरामध्ये सर्वाधिक पहिली नाईट रजनी स्पर्धा आणि सर्वाधिक मोठी स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिली ते माननीय एकनाथ साहेब देशेकर हे तुम्हाला पाहायला मिळतात। चेंडू ऑन साइडला होता, अगदी तिथे धावा जरूर पाहायला मिळतील याही चेंडूवरती 2। अगदी ज्या पद्धतीनं जीजी स्पोर्ट वाकलन टीम कडनं ऋषी भोईर जशी बॅटिंग करतोय अगदी तशी बॅटिंग तुम्हाला आता रोहित भोईर कडनं पाहायला मिळतोय। अगदी त्यांच्याच कडनं खरं तर क्रिकेटचे धडे या फलंदाजाने घेतलेत। अगदी सॉफ्ट हँडल हाही चेंडू मात्र ढकलला गेलाय, चेंडू चाललाय, रेस कोण जिंकणार अखेरकार तिथे मात्र चेंडूला थांबवलं गेलाय आणि याही चेंडूवरती 2 धावा। अगदी कमालीचं क्रिकेट, जरूर पहिल्या 3 चेंडू मध्ये 2च धावा आणि 1 विकेट मिळाला परंतु जसा रोहित भोईर मैदानाच्या आतमध्ये आला तसा धावांचा वेग इथे मात्र वाढला गेलाय। षटक क्रमांक पहिलं समाप्त झालाय, धावा धावफलकावरती इथे मात्र पाहायला मिळतात 1 गडी बाद 8 धावसंख्या।
अगदी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला चालू सामना वाकलन विपक्ष वलप पाहायला मिळतोय. अगदी टेनिस क्रिकेट म्हटलं तर एक वाकलन गावची ओळख तुम्हाला पाहायला मिळेल. व्हाईस ऑफ वाकलन ओमकारजी शेट्टे यांचे गाव आणि व्हाईस ऑफ वलप प्रवीणजी टेंबे. खरं तर त्यांचे वलप संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतात. या दोन्ही समालोचनाच्या वतीने खरं तर दोन्ही टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांचे आपण लाईव्हच्या माध्यमातून फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करूया. गोलंदाज आलेत सतीश इन फॉर्मर. हा खरं तर खेळाडू तुम्हाला सध्याच्या घडीला जरूर पाहायला मिळेल. जिहान 11 जय हनुमान वलप टीम कडनं सतीश आलेत. सतीश पाटील अगदी पॉवर प्लेचे दुसरं षटक आहे आणि स्ट्रायकर एंडला सलामीवीर विकी जाधव. विस्फोटक फलंदाज आणि विस्फोटक बाणा मैदानामध्ये दाखवत असताना पहिल्या चेंडूवरती वेलकम टू द सतीश षटकार पाहायला मिळतोय. वाकलन संघ खेळतो तेव्हा बरेचसे लोक बाहेरून आवाज देतात वाघ आलन वाघ आणि तो षटकार ठोकलाय त्या वाघानं. अगदी जरूर वाकलन सी संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय परंतु त्यांची अदाकारी तशीच असणार. अजून एक कॅचची संधी आणि फलंदाजाला इथे परतावा लागेल. षटकारानंतर सतीशने चांगलं प्रत्युत्तर दिलंय. फलंदाज विकी जाधवला इथे मात्र परतावा लागेल. लागला दुसरा धक्का. खरं तर आमचे दोन स्कोरर A1 जोडी आमचे मुकुंद फडके आणि सागर ढोंगरे हे चांगले गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये तुम्हाला आज दिवसभरामध्ये पाहायला मिळतील. आणि षटकारानंतर सतीश पाटीलने चांगलं कमबॅक केलंय. अगदी विकी जाधवचा तो फटका अगदी पाहिला तर बॅकफूट वरती गेला सर्वप्रथम आणि मागच्या पायावरती प्रेशराईज करून अगदी चेंडूला उंची जास्त दिली आणि लांबी कमी राहिली. फलंदाजाला परतावा लागला. स्वप्नील भोईर आलेत. पहिला चेंडू इथे मात्र डॉट खेळले गेलेत. सध्याच्या घडीला सतीश पाटील भरपूर फॉर्म मध्ये असलेला खेळाडू तुम्हाला जिहान 11 जय हनुमान वलप टीम कडनं पाहायला मिळतोय आणि त्याच्याकडनं चांगलं कमबॅक राहिलंय. जरूर षटकार काढला होता परंतु इथे स्वप्नील भोईरच्या बॅटने सुद्धा आलाय. अजून एक बेधुंद करणारा षटकार. मिळतो या षटकामध्ये. खरं तर आतापर्यंत 2 षटकार दाखवले गेले. 2 फलंदाजाकडनं. एक षटकार विकी कडनं पाहायला मिळाला. दुसरा आता स्वप्नील कडनं. धावपालिकावरती 20 लागल्या गेल्यात. फुल टॉस. पंचांचा इशारा आला. इट्स अ नो बॉल. अगदी बीमरचा चेंडू होता. पंच इथं रेफर केलं जाईल. बॅटिंग करणारे गोलंदाजी करणारे टीमना. येस आपल्या प्रत्येक टीम कडे एक रिव्ह्यू आहे आणि तो जर का सक्सेस झाला तर तुमचा रिव्ह्यू रेग्युलर चालू असेल परंतु इथे जर का वेस्ट झाला तर मात्र तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाही. आणि गोलंदाजी करणाऱ्या वलप टीमने इथे मात्र रेफर केले गेलेत. आमचे इट्स अ नो बॉल. पंचांचा निर्णय अंतिम राहील म्हणजे वलप टीमचा रिव्ह्यू आता मात्र गमावला गेलाय. 1+1 राहील. म्हणजे वलप संघाला आता अगदी तुमच्याकडे रिव्ह्यू नाहीये. तुम्ही पंचांच्या निर्णयावरती तुम्हाला आता ठाम राहावं लागेल. या खरं तर या पहिल्या डावामध्ये 2 धावा मिळतील. या 2च्या मदतीनं 22 धावा. सतीश पुन्हा एकदा तयार परंतु इथे आफ्रिडचा चेंडू. स्ट्रायकर एंडला फलंदाज रोहित भोईर पाहायला मिळतील. 2 सलामीर जरूर तंबूच्या आश्रयाला परतले गेल्यात. दोन्ही फलंदाजांनी मिळून 8च धावा जोडल्या गेल्यात परंतु ही जोडी चांगलं कार्य करते.
फ्रीडचा चेंडू लॉब केला चेंडूला उंची जास्त आहे लांबी कवरी परंतु फ्रीडचा चेंडू झेल बाद दिला जाणार नाहीये फक्त या चेंडूवरती रनआउटच्या माध्यमातूनच फलंदाजाला बाद दिले जाते आणि या परिस्थितीमध्ये 2 धावा कंप्लीट. अगदी फलंदाज रोहित भोईरचा विचार केला 4 चेंडू आतापर्यंत केलाय 4ही चेंडूवरती डबल धावा त्यांनी मिळवल्यात. अगदी बॅटिंगचा क्लास दाखवतो रोहित. स्टेप आउट करून अगदी कव्हरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न राहिलाय परंतु बॅटची एज लागली गेले आणि 1 धाव पाहायला मिळाली. या अंतिमचा चेंडू होता 2 षटकांचा वाजव खेळ समाप्त झालाय. धाव फलकावरती 2 गडी बाद वाकलन संघ 25 धाव संख्या. माजी अध्यक्ष रायगड जिल्हा परिषद एकनाथ शेटजी देशेकर एक दमदार व्यक्तिमत्व पहिले फोटो घ्या पहिले फोटो घ्या मग एकत्र मग नंतर सत्कार. महेंद्र इकडे पहिल्या चेंडूवरती ऋषिकेश वरती आक्रमण केलं गेलंय आणि स्ट्रायकर एंडला रोहित भोईर होते आणि षटकार दाखवलाय अगदी 3ऱ्या षटकात पहिल्या चेंडूवरती. तर नक्कीच एकनाथजी देशेकर यांचा इथे सत्कार केला जातोय. सर्वांगी ध्यास हासांचा विकास असे दानशीर व्यक्तिमत्व एकनाथजी देशेकर यांचा इथे सत्कार केला जातो. मायेचे उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या शृंखलेचा सन्मान चिन्ह देऊन एकनाथजी देशेकर यांना इथे नक्कीच सन्मानित केलं जातंय. त्यानंतर आमचे सत्कार मूर्ती असतील रविशेठ गोंधले मोदर यांचा देखील इथे सत्कार केला जाईल. रविशेठ गोंधले मोदर यांचा इथे सत्कार केला जातोय. रविशेठ गोंधले यांचा देखील सत्कार केला जातोय. महाराष्ट्र आणि भारताची संस्कृती जपत असताना नक्कीच आपण पाहतो प्रत्येक आलेल्या मान्यवरांचा इथे सत्कार केला जातोय. तर सत्कार समारंभ पार पडल्यानंतर आपण वळूया मॅच कडे. थँक्यू सो मच सुनील सर. अगदी ह्या चेंडूवरती अगदी धावा पाहिल्या तर सहजरित्या 2 पूर्ण झाल्यात. अगदी मागच्या चेंडूवरती थोडस काहीतरी आपल्याला विचित्र होताना पाहायला मिळालं. अगदी तिथे चेंडू जरूर डॉट आला होता परंतु वाईटची अपील करत असताना तिथे 10वी पाहायला मिळेल. वाटा स्ट्रोक हा चेंडूला उडवलाय स्लॉट मध्ये चेंडू त्याला पाठवलं पलीकडच्या प्लॉट मध्ये. इट्स अ मॅक्सिमम 6 धावा पाहायला मिळतील फलंदाज स्वप्नील भोईरच्या बॅटनं. तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव वडापाव वडापाव. थँक्यू डीजे. इथून मात्र आपल्याला वेलात वेल काढून उपस्थित दर्शवली असे आदरणीय व्यक्तिमत्व आमचे एकनाथजी शेठ देशेकर यांचं इथून रजा घेताना आपण पाहतो. त्यांच्या समवेत रविशेठ गोंधली मोदर हे देखील रजा घेताना पाहतो. त्यांच्या समवेत एकनाथ शेठ संते हेद्दुटणे तसेच सदाशेठ ठाकूर खिडकाली ठाण्या जिल्हा 40+ असोसिएशनचे सदस्य हे देखील इथून रजा घेताना आपण पाहतोय. त्यांचं मी या कमिटीच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. याच दरम्यान
वाकलन गावचे आमचे सन्मान्य जयेंद्रजी भोईर यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. आपलंही हार्दिक स्वागत आहे. व्हॉट अ बॉल, मॅग्निफिसंट डिलिव्हरी दिस टाइम. अगदी षटकारानंतर चांगलं प्रत्युत्तर, यॉर्करचा मारा आणि दांडी गुल केली आहे. फलंदाज स्वप्नील भोईर बॅक टू द पॅव्हिलियन. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपलकावरती 40 लागल्या गेल्यात आणि या षटकामध्ये आपण पाहिल्या तर 15 धावा खरं तर इथे खर्च केल्या त्या गोलंदाजानं आणि 1 विकेट मिळवले. पहिलं षटक ऋषिकेशचं राहिलं, अगदी त्या षटकामध्ये 8 आल्या. दुसरं षटक सतीश पाटीलचं राहिलं, त्या षटकामध्ये 17 आल्या. परत एकदा ऋषिकेश आले होते गोलंदाजीला, परंतु या षटकामध्ये 15 धावा. एकूण धावा धावपलकावरती 3 षटकाच्या समाप्तीनंतर टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना वाकलन संघानं 3 गड्यांच्या मोबदल्यात 40 धावा बनवल्या गेल्यात. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी असेल. इथून मात्र पुनरागमन करावं लागेल जियान 11 जियान वल्लभ संघाला. थँक्यू. याच दरम्यान आदेश जगन्नाथ ढोंगरे यांचं देखील मैदानावरती शुभ आगमन झालंय. पुनर वॉटर सप्लायरचे प्रोपायटर, त्यांना देखील इथे आमंत्रित केलं जाते. या आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आदेश जगन्नाथ ढोंगरे. भरपूर चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. खरं तर श्री राम गावदेवी व विठ्ठल रुक्माई क्रिकेट क्लब डोंगऱ्याचा बडा आयोजित ग्रामस्थ मंडल चषक 2025 हे पर्व पाहायला मिळतंय. अगदी स्पर्धा 3 दिवसामध्ये तुम्हाला संपन्न होताना पाहायला मिळेल. काल उद्घाटन सोहळा खरं तर पहिल्या दिवसामध्ये पाहिला आणि स्पर्धेचा आजचा हा 4 जानेवारीचा दुसरा दिवस आणि उद्या 5 जानेवारी अंतिमचा दिवस असेल. अगदी मेगा फायनलचा सामना तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये आणि त्याच्यानंतर खरं तर प्रेझेंटेशन सेरेमनी पाहायला मिळेल. आणि अगदी 3 दिवस खरं तर आमचे गुरुवर्य सुनीलजी गोंदली सरांचा आवाज अगदी तुम्हाला या स्पर्धेमध्ये जरूर ऐकायला मिळेल. चालू सामना तुम्हाला पाहायला मिळतोय 2 संघादरम्यान. वल्लभ विपक्ष वाकलन. 3 षटकाचा खेळ समाप्त झाला. 40 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. गोलंदाज वैभव उसाटकर. वल्लभ टीमकडनं 3रं सांघिक कोठ्यातील 4थं आणि वैयक्तिक पहिलं षटक खरं तर इथे हाताळलं जाईल. 3रा गोलंदाजाचा वापर केला जातो वैभव उसाटकर. या गोलंदाजाचं नाव तुम्हाला पाहायला मिळेल. आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज रोहित. पहिला चेंडू, हा चेंडू अगदी आगला वेगळा राहिलाय. पंचांचा इशारा आला, इट्स अ नो. आणि त्याच्यानंतर हा चौकार. अगदी पहिल्या चेंडूसाठी मी म्हणेल हा गोलंदाज रिदम मध्ये नाहीये. कदाचित जेव्हा आपण ट्रायल घेतो एखाद्या रेलगाडीची, ती रेलगाडी अगदी रुळावरून भरपूर लांब निसटली गेली आहे. 5 धावा मिळाल्या. पंजा उघडला गेला या पहिल्या चेंडूवरती. 45 धावा धावपलकावरती. वैभव उसाटकर पहिला चेंडू रिदम मध्ये नाही राहिला गेलाय. परत एकदा तयार असतील. पुढचा चेंडू फ्रीडचा, त्यामुळे तुम्ही बदलवू शकत नाहीये. जसे तुम्ही होता तसे तुम्हाला राहावंच लागेल, कारण का हा क्रिकेटचा नियम आहे. फ्रीडच्या चेंडूसाठी तुम्ही फिल्डिंगची सजावट बदलू शकत नाहीये. आणि स्ट्राइक रोटेट होणारच नाही, कारण का फलंदाजांना तिथं बॅटच्या साह्याने धाव बनवली नव्हती. 22चा चौकार आलाय आणि नो बॉल होता, म्हणजे 5 धावा मिळाल्यात. आणि फ्रीड साठी आता रोहित भोईर तुम्हाला स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतील. फ्रीडचा चेंडू ड्राय केला ऑन साइडला. शटन पुल करण्याचा प्रयत्न, अलाइंग द कार्पेट, दुसरी धावाचा प्रयत्न. रोहित आहेत म्हटल्यावरती 2 धावा डेफिनेटली पूर्ण होतील. आणि इथे पंच आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. 2 धावा की 3 धावा, 2 तर पूर्णच आहेत.
फक्त 2च धावा. येस, अंपायर डिसिजन. पंच 3 धावा काय? 3 रन. काही क्षणासाठी असं वाटलं होतं की यार रोहितच्या अंगाला चेंडू लागलाय की जेव्हा फेकी झाली तेव्हा, परंतु तसं काही घडलं नाहीये, म्हणून तर 3 धावा इथे कंप्लीट. अगदी फ्रीडच्या चेंडूवरती 3 धावा आल्या. धाव फलकावरती 48 लॉस ऑफ 2 विकेट्स. शिवदास आले स्ट्रायकर एंडला. ऑन साइडला चेंडूला भिरकावलाय. उंची जास्त, लांबी कमी आहे. काऊ कॉर्नर खेळाडू दिसतोय आणि चुकी घडणार नाहीये. 1 मोर विकेट डाऊन. अगदी शिवदास इथे याच दरम्यान अजय फडके आणि आदेश डोंगरे या मान्यवरांचं इथे शुभ आगमन झालंय. नक्कीच त्यांचे देखील सहर्ष स्वागत. पाहुण्यांचं आपण हार्दिक स्वागत करूया. फलंदाज खरं इथे बाद झालाय. शिवदास बाद झालाय. नवीन फलंदाज निशांत भोईर. कॅचची संधी आहे परंतु इथे खेळाडू पोहोचू शकत नाहीये. 2 धावा इथे मात्र कंप्लीट. धाव फलकावरती अगदी 50 लागले गेल्यात. सांघिक कोट्याचं अर्धशतक इथे मात्र कंप्लीट झालेत. वाकलन संघाचा आपण विचार केला अगदी धावा बनतात, परंतु जशा धावा बनण्याचा गतीला वेग आला की लगेच तिथे मात्र विकेट मिळतोय. 50 धावा बनल्या गेल्यात. अगदी 4थं षटक प्रगतीपथावरती तुम्हाला गोलंदाज पाहायला मिळेल. अगदी सरळ बॅटने चेंडूला ढकललं गेलं. बॅकअप बॉल तिथे मात्र फिल्डिंग खराब राहिली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण. तिसरीचा प्रयत्न मोये अगदी फेकम फेक, भागम भाग. जसं आपण पिक्चर पाहिलं तसं आता ओलप टीम कडनं फेकम फेक चालू आहे. भरपूर कॉमेडी क्रिकेट या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळालंय. दोन्ही टीम कडनं राहिले गेले. 2 धावा मिळतील या चेंडूवरती. धावफलकावरती 52. आतापर्यंत चेंडू पाहिलं तर 4 झालेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडू अजून फेकायचे बाकी आहेत या षटकामध्ये. 4थं षटक आहे. याच्यानंतर अजून एक षटक फेकलं जाईल. स्ट्रायकर एंडला फलंदाज पाहायला मिळेल. ड्राईव्ह ऑन साइडला करण्याचा प्रयत्न राहिला. मिस टायमिंग आहे. फॉलो थ्रू मध्ये इथे मात्र अडवलं गेलंय. परंतु इथे पहा अजूनही थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. जर का अचूक लक्ष असतं तर स्ट्रायकर एंडला फलंदाज कदाचित बाद झाला असता होता. ॲक्युरेट फेकी असायला हवे होते. क्रिकेटमध्ये तुम्हाला या छोटे छोटे मुवमेंट्स वरती लक्ष केंद्रित करायला हवं. कारण का ऍज अ प्लेअर तुम्ही जर का मैदानाच्या आतमध्ये प्लेइंग 11चा भाग आहेत तर तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती प्रत्येक सिच्युएशन वरती लक्ष असणं फार गरजेचं आहे. लेझी क्रिकेट जर का तुम्ही दाखवाल तर त्याचा भुगतानी भोगावा लागतोय. आणि इथे भरपूर शफल झाले ते ऑफस्टिकच्या बाहेर. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न राहिला. चेंडू आलाय डॉट. षटक क्रमांक 4 इथे मात्र समाप्त झालाय. धावफलकावरती लागल्या गेल्या. 4 गडी बाद. 52 धावा धावफलकावरती.
परंतु त्याच्यानंतर पुढचे जे 6 चेंडू टाकले त्याच्यामध्ये फक्त 7च धावा या गोलंदाजाने खर्च केल्या. जर तो 9 चेंडू नसता तर अगदी इकॉनॉमिकल षटक, अगदी त्या धावा पकडून फक्त 12 धावा या षटकामध्ये बनवता आल्या वाकलेन टीमला. अंतिमचं षटक, स्लॉग वरचं षटक, अगदी पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं होतं तोंडे टीमने त्या षटकामध्ये धावा बनवल्या होत्या पहिल्या मॅच करिता. परंतु या मॅच मध्ये या शेवटच्या षटकामध्ये पहिल्या सत्रातील अगदी धावा किती राहतील हे जरूर पाहिलं जाईल. राज मात्रे आलेत गोलंदाजीला आणि स्ट्रायकर एंडला रोहित पाहायला मिळतात. रोहितनं एक षटकार जरूर लावला गेलाय. रोहितकडे अपेक्षा असेल, त्याच्याकडे क्षमता भरपूर आहे आणि वाकलन टीम अपेक्षित असेल की रोहितची बॅट आता या षटकामध्ये तापली पाहिजे, कारण का हे दुपारचं सत्र आहे. 20 धावेवरती खेळतो, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, अगदी तिथे मात्र झेल ड्रॉप झालाय. 2 धावा अजून एकदा पूर्ण करतो रोहित आपल्या या डावामध्ये. अगदी भरपूर गाई सुटली मी म्हणेल. नॉन स्ट्राईक एंड फलंदाज पाहाल तर तुम्ही निशांत भोईर आहेत. अगदी त्यांना जास्त घाई आहे मी म्हणेल स्ट्रायकर एंडला जाण्याची की कदाचित आपल्या टीमला धावा बनवण्याची, हे जरूर पाहावं लागेल. 2 धावा मिळाल्या, 2च्या मदतीनं 54 धावा धावफलकावरती 54. फटका हा मजबूत चांगला राहिलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, अगदी ब्लॅक स्क्रीनच्या पलीकडे ठोकलाय फलंदाज रोहितनं हा षटकार. दोन धावा चित्याच्या चपलाईनं आखोई आखो में जसा इशारा केला जातो तसा इथे मात्र 2 धावा अगदी जलद गतीनं पूर्ण केल्यात. स्ट्रायकर एंडला तुम्हाला रोहित नॉन स्ट्रायकरला निशांत पाहायला मिळतात. भरपूर चांगले रनिंग मिड विकेट या डावामध्ये पाहायला मिळतो. एकूण धावा धावफलकावरती 62 आणि 30 धावेवरती नाबाद खेळी करतोय खरं तर रोहित भोईर हा फलंदाज. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. व्यक्तिगत 30 धावेवरती खेळतो. सांगी कोट्यामध्ये धावा धावफलकावरती 62 लागल्या गेल्यात. सिंहाचा वाटा आतापर्यंत या खेळाडूने उचलला गेलात या डावामध्ये. ऑन साइडला शॉट अँड पुल करायचं होतं, शपली झाला होता फलंदाज, परंतु इथे बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाहीये. अगदी ज्या पद्धतीने बॅट फिरवली होती गोपनी सारखी प्रचंड वेगानं, परंतु बॉलचा निशाणा साधता आला नाही या फलंदाजाला. चेंडू डॉट राहिला गेलाय. परत एकदा राज रिदम चुकतोय. आतापर्यंत या ओव्हरमध्ये ही दुसऱ्यांदा ही घटना राहिली आहे. कालच्या दिवसामध्ये भारत ऑस्ट्रेलिया खरं तर जी टेस्ट चालू आहे त्याच्यामध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये हे दृश्य पाहायला मिळाले होते. इनसाइड आउटचा फटका, चेंडू एका टप्प्यानं सीमा पलीकडे रोहितच्या बॅटनं आलाय चौकार. चौतीस वरती खेळतोय. पहा कालच्या टेस्ट मॅच मध्ये आपण पाहिलं जसप्रीत बुमराला कारकिर्दीमध्ये तसं जल्लोष साजरा करताना कधीच पाहिलं नव्हतं, परंतु त्याचं कारणही तसंच राहिलं होतं. ज्या पद्धतीने आता रिदम गोलंदाज जसा राज चुकला तसाच उस्मान ख्वाजाने अंतिमच्या षटकामध्ये तो वेळ घेतला आणि तिथे ती जी चर्चा झाली त्यांच्यामध्ये जो वाद निर्माण झाला आणि उस्मान ख्वाजाला तिथं बाद केला. आडव्या बॅटने कॅचची संधी आहे आणि सतीश तिकडे चुकी करणार नाहीये. अंतिमच्या चेंडूवरती इथे मात्र रोहितला परतावा लागला. 34 धावांचं त्याचं योगदान राहिलं आपल्या संघाकरिता आणि या डावामध्ये वाकलन टीमने धावा बनवल्यात. अगदी 66 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात.
फडके यांचा मैदानावरती शुभ आगमन झालंय. त्यांचे देखील या शृंखलेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आणि या आदरणीय व्यक्तिमत्वाला विनंती केली जाते की आपण या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. भीमशेठजी फडके. पहिलं सत्र खरं तर समाप्त झालंय. वाकलन टीम टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना 66 धावा बनवल्या गेल्यात आणि 67 धावांचं लक्ष असेल वलभ संघासमोर. कशा पद्धतीने धावा बनल्या जातील का रोखल्या जातील याचं धावतं वर्णन आपण ऐकूया वैभवजी भोपी सरांच्या गोडवाडीतनं. नक्कीच आदरणीय भीमशेठजी फडके यांचा नक्कीच शुभ आगमन झालंय. त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मोस्ट वेलकम. त्यांच्या समवेत खुशालजी पाटील विशाल पाटील एक चांगला नक्कीच योगदान असतंय. काही आठवणी असतात त्या आमच्या मनामध्ये घर करून गेल्या. नक्कीच विशालजी पाटील यांचं देखील सहर्ष स्वागत. चला मॅच दुसऱ्या सत्राकडे आता बोलूया आपण. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना टीम वाकलेला आपण बघितलं. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय त्याने घेतला होता. 5 षटकामध्ये जवळपास आपण बघितलं तर एकंदरीत त्यांनी धावा केले 66. 67चं टार्गेट आहे. 67 करत या मॅच मध्ये. खरं तर रोहित भोईर 34 धावांची मॅरेथॉन इनिंग. स्वप्नील भोईरने दिलेली 13 धावांची साथ. सुरुवात विकी जाधव कडून 6चं त्याचं योगदान. आज मयूरची बॅट मैदानामध्ये चालली नाही. त्यांनी 2 केल्या आणि तदनंतर निशांत भोईरने केलेले 4 धावा. पहिल्या इनिंग मध्ये बघितलं आपण 67 धावांचं आव्हान आहे. तृतीय सत्रामध्ये टीम वलभ संघाला सलामीवीर फलंदाज मैदानात रवाना होत असताना आपण बघू शकता ओपनिंग ब्लास्टर्सच्या भूमिकेमध्ये पंच मैदानामध्ये आपण बघतोय सन्माननीय दरिया कोहली आणि प्रशांतजी खुटारकर यांचा आम्ही आभार व्यक्त करू. चांगले अंपायरिंग या स्पर्धेत त्यांनी केले. लेट्स प्ले. ग्रीन सिग्नल आले मैदानात. देण्या पहिलाच बॉल तेज तरार व्हाईट यॉर्कर मोस्ट डिमांडेबल बॉल. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये सगळ्याधिक जास्त मागणी ज्या चेंडूला असते असं विकेट किपर कडून किंवा फिल्डिंग डिपार्टमेंट कडून तो बॉल इथे रिलीज केलाय. गोलंदाजी मार्कवर निशांतला आपल्याला बघायला मिळते. सेकंड एंड कडे निखिल पाटील आणि ऋषिकेश म्हात्रे हे 2 ओपनिंग ब्लास्टर्स मैदानामध्ये आलेत. लाईन चेक करावी लागेल पंचांना. थोडंसं वळून खेळण्याचा प्रयत्न केला तर डिफाईन लेग लॉंग लेग कडे खेळायचं होतं. येस एक्झॅक्टली हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग झालंय पंच सांगत असताना त्यासोबत बायच्या स्वरूपाने आलेली ही एक्स्ट्रा रन या खात्यामध्ये जोडली जाईल. एक्स्ट्रा धावेने संघाचं अकाउंट इथे ओपन होते. पहिल्या चेंडू निर्धाव आला तदनंतर व्हाईट प्लस 1 रन एक्स्ट्राची अशा 2 धावे या बॉलवर आलेत. सुरुवात झाली धावांना. लक्ष मोठे आव्हान या मॅच मध्ये अतिशय मोठं असणार आहे. त्यामुळे टार्गेट मोठे तर तुम्हाला मैदानातील संघर्ष चांगला करावा लागेल. लक्ष मोठं पाहिलंय.
याच दरम्यान आशीर्वादजी भगत पाली खुर्द यांचं देखील मैदानावरती शुभ आगमन झालंय. त्यांना देखील विनंती असेल या आपण व्यासपीठावर ते स्थानापन्न व्हायचं आहे. आशीर्वादजी भगत आपलं देखील सहर्ष स्वागत. आणखीन एक वेगवान बॉल, यावेळेस मागील बॉलवर जी चूक केली होती, लाईन विस्कळीत झाली होती, ती या बॉलवर खरं तर रिकव्हर केली गेली. थोडंसं अवे फ्रॉम द बॉडी याही वेळेस केलं आणि तिथे आणखीन एक डॉट बॉल करण्यामध्ये यश मिळाले निशांतला. कारण माहिती आहे पहिले सुरुवातीचे जे प्रमुख 2 ओव्हर पॉवर प्लेचे आहेत, ज्या 2 ओव्हर फार निर्णायक राहतील या मॅच मध्ये, कारण आव्हान फार मोठं आहे. मागील मॅच वाकडी संघाने गोलंदाजी फार सुंदर केली, तेवढीच चांगली फलंदाजी केली, लवकर सामना फिनिश त्यांनी केला कारण कमी धावांचं टार्गेट स्वतः समोर ठेवलं होतं. आणि आता पुन्हा एकदा हा बॉल चेक करतील पण यस इट इज अ वाईड. एक बॉल अगदी ऑफस्टिकच्या बाहेर, एक बॉल लेगस्टंपच्या बाहेर अशी सध्याची गोलंदाजी. पहिला बॉल डॉट आला, तदनंतर दुसरा वाईड आला, तिसरा बॉल डॉट आला आणि चौथा बॉल वाईड आला. असं सध्या चित्र या ओव्हरमध्ये आपण बघितलंय. ठीक दुपारच्या बघतो आपण 12:26 झालेत. मॅच नंबर 2 दुसरा सामना सुरू असताना नयन पाटील वल्लभ यांच्याकडून सुवर्ण संधी फलंदाजांसाठी लगातार 2 षटकारांसाठी 1000चं पारितोषिक हे फलंदाजीसाठी देण्यात येईल. कोणीही फलंदाज लगावा आणि ते पारितोषिक पटकावा. ही सुवर्ण संधी 1 रन दरम्यान इथे पूर्ण केली गेली. धावसंख्येचं फलक सध्या आपण बघतोय, धावा लागलेत ऑन बोर्डवर 4. सलामी केलेले दोन्ही फलंदाज सुरक्षित आहेत, निखिल आणि ऋषिकेश हे 2 खेळाडू. आता बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला होता परंतु फार उंच फ्लाय झालाय. 2 क्षेत्ररक्षक बॉल खालेले, कॉलिंग नव्हतं परंतु चला की ही कॅच कॅरी केली गेली. फलंदाज इथे बाद झाले जेलबादच्या स्वरूपानं. पहिला धक्का पहिला फलंदाज वल्लभ संघाने गमावलाय. गमावलाय. निखिलच्या खेळीचा अंत झालाय. आज ज्या पद्धतीनं मयुरेश ॲज अ ओपनर म्हणून वल्लभ वाकलन संघाचा मैदानामध्ये चालला नाही, त्याच पद्धतीनं वल्लभ संघाचा निखिल पाटीलची बॅट या मैदानामध्ये तलपली नाहीये. रन फलकाचा विचार केला तर तब्बल 67 करायचे. सुरुवात थोडी संत गतीनं आणि शांत मैदानामध्ये झाली. बॅटिंग साठी सतीश पाटील आता दाखल झालेत. दुसरं षटक फेकत असताना सतीश थोडे मागडे ठरले होते, त्यामुळे ज्या रन गोलंदाजीतून खर्च केले त्या वसूल करण्याची वेळ आली आणि ती संघाला करून द्यावा लागेल. विजयाचं स्वप्न दोन्ही संघाने पाहिलं, समोरून उघड्या डोळ्याने पाहिलंय तर संघर्षही खुल्या हाताने करावा लागेल. अपील भरपूर झाली परंतु पंच अपील फेटाळून लावत असताना ऑप्शनला मिस करत असताना चेंडू बघितला आपण. आणखी निर्धाव चेंडू. निशांतचं कौतुक करावं तेवढं कमी असेल या ओव्हरमध्ये. त्यांनी एकही मोठा फटका आतापर्यंत खेळू दिला नाहीये, एकही स्कोरिंग शॉट आला नाहीये. ही शोकांतिक आहे सध्या वल्लभ टीमच्या दृष्टिकोनातून, परंतु तेवढीच चांगली गोलंदाजी सिद्ध होत असताना सध्या वाकलेंकडून. प्रहार केला मिस्तामिंग, क्षेत्ररक्षक बॉल खाली, निशांत चूक करणार नाही. सतीश मैदानामध्ये फार आशा अपेक्षा घेऊन मैदानात उतरले होते आणि फायनली त्यांची विकेट इथे मिळते. दुसरा धक्का वल्लभ संघाला. चार धावांवर 2 विकेट गमावले गेलेत. A17 यांचं इथे आगमन, त्यांचं हार्दिक स्वागत. फक्त 4 रन्स ऑन बोर्डवर पहिले षटक समाप्त झालंय. काय गुणवत्ताची केली निशांतनं. 4 मध्ये 2 एक्स्ट्रा आहेत, माफ करा 3 एक्स्ट्रा आहेत. याचा अर्थ फलंदाजाने फक्त बॅटमधून या ओव्हरमध्ये फक्त 1 केली आहे. त्यामुळं सुरुवात जी दर्जेदार हवी होती ती मिळाली नाहीये. अशीच काही सुरुवात होती पहिल्या सत्रामध्ये जेव्हा बॅटिंग करत होता वाकलन. पहिल्या ओव्हरमध्ये त्याने 8 धावा केल्या होत्या, 1 विकेट गमावली होती. परंतु सध्या वडसड बाजी आहे बॅटिंग करणाऱ्या वल्लभ संघाच्या अगेन्स्ट खेळताना वाकलनचं, कारण या पहिल्या षटकामध्ये त्याने 4 धावा देत असताना 2 विकेट इथे कॅरी केलेत.
फुलटॉस होता, लोअर फुलटॉस बॉलला फक्त दिशा देण्याचं काम या चेंडू गणित राहिलंय. या मॅच मध्ये जर वलप टीमला कोण आणेल इन करेल तर ते चौकार षटकार आहेत. सिंगल डबलला तुम्हाला रन मिळतील, परंतु जेवढं सिंगल डबल तुम्ही कराल तेवढं मॅच मध्ये वरचढ प्रदर्शन राहील वाकलन संघाचं. मॅच वरती हवी होतील, त्यामुळे आत्ताच वेळ गेली नाहीये, आत्ताच या मॅच मध्ये संघर्ष करावा लागेल. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस बॉल दिशा देण्याचा प्रयत्न केला. बॉटम एंडचा वापर जरूर चांगला झाला. एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ पासून हा प्रवास क्षेत्ररक्षक तिथे राहिलाय. रन मात्र पूर्ण केले जातील. या बॉलवर 2 चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सध्या थोडंसं ताळमेळ पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. मॅच मध्ये खराब चेंडूला धडे शिकवावे लागतील. त्यावर सिंगल नव्हे, डबल नव्हे तर चौकार षटकार या मॅच मध्ये वसूल करावे लागतील, कारण सध्या शांत क्रिकेट सुरू आहे. वाकलन टीमच्या दृष्टिकोनातून हे पोषक वातावरण सध्या मैदानात सुरू असताना गोलंदाजीतून अवे फ्रॉम द बॉडी पुन्हा एकदा वाईड यॉर्कर केला. मी दोघांमध्ये तालमेल बिघडलं होतं. डायरेक्ट हिटची संधी होती आणि हिट झालं असतं तर डेफिनेटली परतावं लागलं असतं फलंदाजाला, परंतु फार रिस्की रन राहिली. 1 रन या बॉलवर पूर्ण केले जाईल. सिंगलच्या मदतीने संघ पुढे चाललाय. सिंगल डबल हे फक्त कार्य हाती घेतलंय बॅटिंग करणाऱ्या वलप संघाला. शांत आणि संयमी क्रिकेट, परंतु म्हणतात ना की जेव्हा पाणी डोक्याच्या वर जातं तेव्हा हातपाय हळवायला सुरुवात करावी लागते, आणि सध्या पाणी तुमच्या डोक्याच्या वर चाललंय त्यामुळे हातपाय हळवावे लागतील. टॅपिंग क्रिकेट टॅप केलं या बॉलला. पुन्हा एकदा लॉंग ऑफचा फिल्डरकडे हा तिसऱ्यांदा चेंडू सलग चाललाय. पंच सांगतायत नो बॉल. रिलीज ऑफ द डिलिव्हरीच्या दरम्यान मला वाटतं शरीराचा कोणता तरी हिस्सा एस्टर्नवर धडकला. क्रिकेटचे खेळाचे नियम असतात. तुम्ही गोलंदाजी करत असताना तुमचा हात पाय, तुमचा शूज किंवा तुमचं आपण कॅप असेल किंवा तुमचं हात रुमाल असेल, अशा काही गोष्टी असतात त्या जर एस्टर्नल लागल्याने बेल्ट जर पडल्या तर डेफिनेटली तो नो बॉल असतो आणि अपकमिंग बॉल असतो फ्री हिट, आणि पंचांनी योग्य निर्णय मैदानामध्ये दिलाय. नो +1 अशा 2 धावा या बॉलवर येत आहेत. धावा संख्येचा फलक सध्या डबल डिजिट मध्ये फक्त आणि फक्त 10 वर बघायला मिळत आहेत. याचा अर्थ असा आहे की 67 करायचे आहेत, फक्त 10 धावांवर थांबून जमणार नाहीयेत. आता हवाई फायर तुम्हाला करावे लागेल. या मॅच मधून तुमचा आक्रमण, तुमचा बचावात्मक पवित्रा ठरू शकतो. तो पवित्रा आता हाती घ्यावा लागेल. आता डू ऑर डाय, करवा मरूच्या स्थितीमध्ये खेळावा लागेल. इथून मैदानामध्ये आक्रमण करावं लागेल. समोर खेळण्याचा प्रयत्न केला आहे. पुन्हा एकदा बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला. यावेळी चेस थोडा कठीण आहे. बॉलवर ऑलमोस्ट क्षेत्ररक्षक पोहोचला होता, परंतु हा चेंडू त्याने अडवण्याच्या व्यतिरिक्त पकडण्याला प्राधान्य दिलं, त्यामुळे बॉल निघून गेलाय. सीमारेषा पलीकडे चौकार. साध्य होऊ शकता. सबमरीन डिलिव्हरी टप्पा पडल्यानंतर बॉल लो राहिला. जी उंची अपेक्षित केली होती ती मिळाली नाही, आणि सातत्याने गोलंदाजीचं प्रदर्शन हल्ला झाल्यानंतर चांगलं राहिलंय. सावकारानंतर प्रत्युत्तर दिलं. डॉट बॉलने त्याची रिकव्हरी केली. उत्तम दर्जाची गोलंदाजी होते सध्या वाकलनकडून. जेवढी स्तुती करावी वाकलन संघाच्या गोलंदाजांची तेवढी अपुरी राहील या मॅच मध्ये. लोअर फुलटॉस बॉल स्वीप केला. बॉल फिल्डर आहे शॉर्ट लेगला. डायरेक्ट हिटची संधी योग्य निर्णय होता मी म्हणेन, कारण लेग स्लिप वरील खेळाडू माफ करा खरं तर लवकर तो पोहोचे नॉन स्ट्राइक एन वरील खेळाडू, त्यामुळे हा निर्णय त्यांनी घेतला होता. रन मात्र जरूर 1 रन या बॉलवर मिळेल. पहिल्या षटकामध्ये आले होते 4 धावा. या ओव्हरमध्ये 1 चौकार आला आणि धावा दरम्यान हरिनायर साहेब कॅस्ट्रोला कंपनीचे मॅनेजर हे इथे शुभ आगमन झालंय, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. तर नक्कीच आपण पाहतो हरिनायर साहेबांचं इथे शुभ आगमन झालंय, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. व्यासपीठावरती स्थानापन्न होताना आपण पाहू शकाल हरिनायर साहेबांना, कॅस्ट्रोला कंपनीचे मॅनेजर आहेत. सहर्ष स्वागत, मोस्ट वेलकम. ओ टू कॉम्बॅक्स. थँक्यू सुनील सर. 2 षटक समाप्त झाले. धाव संख्या फलकावर धावा लागलेत 15. येणार चेंडू 18 आणि विजयासाठी अजूनही 52 धावाची गरज आहे. या मैदानामध्ये लक्ष कठीण आहे, कार्य कठीण आहे, परंतु ते साध्य करावं लागेल. स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आता आली आहे,
कारण एक मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळतायत. अगदी ग्रामस्थ मंडळ चषक डोंगराच्या पाड्याची स्पर्धा जिंकण्याचं स्वप्न प्रत्येक संघ घेऊन मैदानात उतरले. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार दररोज 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. एकूण 24 संघाला प्राधान्य दिले गेले, ज्यामधून काल आपण बघितलं वागेश्वर हरिग्राम हा संघ क्वालिफाय झाला. 7 संघांचं कालचं जो स्वप्न पाहिलं होतं ते अर्धवट राहिलं आणि आज पहिल्या मॅच मध्ये खरं तर स्वप्न अर्धवट राहिलं होतं स्वतःच्या होम ग्राउंडवर RKCC तोंडरेचं आणि त्यांचा प्रवास तिथे संपलाय. या मॅच मध्ये तुमचा प्रवास निरंतर ठेवायचा आहे की प्रवास इथेच संपवायचा आहे हे आता तुमच्या हातामध्ये आहे. कारण म्हणतात ना की सहज गोष्ट कोणत्या मिळत नाही. मैदानामध्ये जेव्हा तुम्ही रणांगणामध्ये उतरता तेव्हा लक्ष्य प्राप्तीसाठी तुम्हाला झुकडावं लागतं, अक्षरशः संघर्ष करावा लागतो. वेगवान तेज तरार चेंडू राहिला, खांद्याचा वापर चांगला झाला. डॉट बॉल आणखी निघालाय. डॉट बॉल डॉमिनेट करतात बॅटिंग करणाऱ्या वल्लभ संघाला. एक डॉट बॉल या मॅच मध्ये तुम्हाला दूर घेऊन चालेत. एक डॉट बॉल तुम्हाला या लक्ष्यापासून वंचित ठेवत आहे. त्यामुळे या डॉट बॉल पासून तुम्हाला आता वंचित राहावं लागेल कारण 17 बॉल 52 धावांची गरज मैदानामध्ये. बॉलिंग ट्रॅकवर आलेत गोलंदाज मानस भोईर आलेत. स्वीप केला, फिल्डर आहे, डीप स्क्वेअर लेग मधून पोहोचले बॉलवर आणि झेल तिथे कॅरी केली जाईल. मोहिरशनं हा चांगला झेल तिथे टिपलाय, फलंदाज बाद. सध्या फलंदाजी करणारा वल्लभ संगम मात करावी लागेल या अडचणीवर. परिस्थिती कठीण आहे सध्या मैदानामध्ये, परंतु संघर्ष आता करावा लागेल. आता डू ऑर डाय, मोडेन पण वाकणार नाही अशा परिस्थितीत खेळावं लागेल, आक्रमण करावं लागेल. जरी बाद झालं तरी चालेल, परंतु षटकार चौकारानं बी संघाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. स्ट्रॅटर्जी यूज करावी लागेल. अपील भरपूर स्ट्रॉंग होती. जवळपास मला वाटतं 11च्या 11 खेळाडूंनी अपील केली आणि तदनंतर पंच सांगतात की ऑफस्टिकच्या बाहेर बॉल लेग बायच्या स्वरूपाने रन येईल एक्स्ट्रा स्वरूपानं. दर्या कोहली आणि प्रशांत खुटारकर हे 2 पंच ऑफिशियल अंपायर्स चांगली अंपायरिंग सातत्याने ते करतायत. काल देखील आपण बघितलं खूप चांगला खेळ राहिला. कालच्या दिवसामध्ये आपण दिनेश पाटील आणि बाबूसाहेब यांचा आवाज ऐकलात. आज लहू आहेत आमच्यासोबत, लहू फडके, आणि त्यासोबत आम्ही प्रेमाने ज्यांना काका म्हणतो ते आमचे सुनील सर आमच्यासोबत जॉईन झालेत कॉम्बॉक्स मध्ये. डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं, आउटसाइड एज लागले, डायरेक्ट हिटचा तिथून प्रयत्न झाला. शॉट थर्ड मॅन वरून हा थ्रो झाला. 1 रन या बॉलवर पूर्ण केले जाईल. खुश आहेत वाकलन संघाचे प्रदर्शन. अगदी मैदानामध्ये बघू शकता प्रेक्षक त्यांच्या प्रदर्शनावर. जो प्रदर्शन त्यांनी दाखवलं मैदानामध्ये तो आतापर्यंत खूप चांगला आहे. बॅट वेल, बॉल वेल, पहिल्यांदा बारी मैदानामध्ये पहिल्यांदा टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग केलं आणि आमचा योग्य निर्णय हे त्यांनी सिद्ध केलं आणि तदनंतर गोलंदाजांवर दाखवलेला विश्वास सध्या सार्थक आहे. लॉंग आउट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण चला जरूर भरपूर प्रयत्न तिथे झाले. अचानक चेंडून बाउन्स केला परंतु बॉल तिथे त्यांनी थांबवला. क्षेत्ररक्षक होते रोहितला तिथे आपण बघितलं. गुड फिल्डिंग. माहिती आहे या मॅच मध्ये चौकार षटकार वाचवायचे आहेत आणि तो चौकार त्यांनी तिथे वाचवला. या सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षणातून इथे धाव संख्या फार कमी आहे. 1 रन या बॉलवर आले. बॉल तयार, समोर खेळूया. पुन्हा एकदा लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत. बॉल चाललाय. आता जिकडे क्षेत्ररक्षक तिकडे चेंडू जात आहेत. तुम्हाला गॅप शॉट सिलेक्शन करण्याच्या ऐवजी आता सिंगल डबल येत आहेत. काय गोलंदाजी राहिले. वाखण्याजोगी कामगिरी मैदानामध्ये केली आहे गोलंदाजाने, फिल्डरने देखील. 67 करायचे होते या मॅच मध्ये. 3 ओव्हर संपलेत. धावसंख्या फलकावर धावा लागलेत फक्त आणि फक्त 21 धावा. त्यामध्ये येणारे चेंडू आणि धावांमधील अंतर 12 बॉल आणि विजयासाठी. हॅलो हॅलो तर नक्कीच आपण मान्यवरांचा सत्कार करूया. तर इथे आपल्याला मान्यवर लागलेत हरी नायर साहेब, कॅस्ट्रॉल कंपनीचे मॅनेजर. त्यांचा इथे पहिला हेतूचित सन्मान केला जाईल. मी नक्कीच भीमशेठजी फडके आणि विशालजी पाटील यांना विनंती करतो की या मान्यवरांचा आपण आपल्या शुभ हस्ते सत्कार करायचा आहे.
हॅलो 67 करायचे होते या मॅच मध्ये आणि धावसंख्या फलकावर धावा लागलेत फक्त 21, त्यामुळे 46 धावांची गरज आहे. येणारे चेंडू 12. हॅलो तर नक्कीच इथे सत्कार आपण पाहतोय. हरिनायर साहेब कॅस्ट्रॉल कंपनीचे मॅनेजर आहेत आणि अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व आम्ही कित्येक वर्ष पाहतोय. सर्वांशी आदराने वागणारे हरी साहेब, भीमशेठजी फडके आणि विशालजी पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. 12 बॉल 46 पाहिजे होते आणि पहिल्याच बॉलवर हवाई फायर. वॉर्ड ऑफ फिल्डिंग 100% एफर्ट फिल्डर. पुन्हा एकदा रोहित डायरेक्ट हिटचा प्रयत्न तिथे केला, बाल बचावले गेले. तिसऱ्यासाठी प्रयत्न केलेत तिकडे, याच धावा वाचवण्यासाठी जीवाचा हातोनात प्रयत्न केलेत. नन्ना मुन्ना आहे, चला त्याला टोचण्यापेक्षा मैदानामध्ये त्यांनी चांगला प्रयत्न केला, कारण या मॅच मध्ये भरपूर रन पाहिजेत. विकेट इथून मिळाले तर अजून डॉमिनेट केलं जाईल. एक नन्ना मुन्ना खेळाडू मैदानामध्ये आपण बघतोय, त्याचं नाव वीरला आपण बघतोय. अपकमिंग खेळाडू आहे, परंतु चांगला प्रयत्न त्यांनी ज्या पद्धतीने हिट केला. जर हिट झालं असतं तर विकेट मिळाली असती. करता येतं क्रिकेट आहे ना, जर वीरनं हा हिट केला असतं त्याला उचलून घेतलं असतं, परंतु जर आता हा हिट झाला नाही त्यामुळे थोडीशी सुनावणी. हे क्रिकेट आहे. रडार मध्ये चेंडू आलाय, मागील बॉलवर षटकार वाचवला होता, परंतु या बॉलवर ते वाचवता येणार नाही, कारण टायमिंग आणि ताकद सगळं काही चांगलं बघायला मिळालं. बॉल सीमा पार षटकार. रन वसूल केलेत. मैदानामध्ये उशिरा का होईना आक्रमण केलं जात आहे ऋषिकेश कडून. पुन्हा एकदा हा फॉली खेळायचा प्रयत्न केलाय, गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न केलाय. एक रन पूर्ण झाले. दुसरीसाठी तो एरिया मैदानाचा सगळ्यात लांब एरिया, तिकडून थ्रो करणं मोठं चॅलेंज असतं. 2 रन या बॉलवर पूर्ण केले जाईल. धावांना वेग आता आलाय. उशिरा का होईना मैदानामध्ये म्हटलं जातं ना, उशिरा होईना जागलेलं बरं, उशिरा का होईना मनामध्ये असलेले संशय तुटलेले बरे, उशिरा का होईना दोघांमध्ये तुटलेलं तालमेल ते जोडलेलं बरं. आणि ते मैदानामध्ये तालमेल जोडायला सुरुवात केली आहे गोलंदाजानं. ऋषिकेश स्टॉप करत असताना बॉलला फिल्डर आहेत. पहिल्या अटेम्प्ट मध्ये बॉल हातामध्ये आले असता तर नॉसिक एंड वर थ्रो जवळ येता 1 रन या बॉलवर पूर्ण केले जाईल. सिंगल येथे कमबॅक केलाय गोलंदाज करणनं देखील. पहिल्या बॉलवर चौकार, दुसरा बॉल सीमा पलीकडे, 6 धावा त्यावर आल्या. तदनंतर तिसरा बॉलवर डबल आणि चौथ्या बॉलवर एकेरी धाव. धावा झाले 34. 67 धावांचं आव्हान आहे. टायमिंग जुळलं नाहीये, संधी होती परंतु फिल्डर बॉल पासून दूर राहिले. 1 रन बनले. दुसरीसाठी दोघांमध्ये हा प्रयत्न केला जाईल, त्यामुळे दोघांपैकी एकाला बाद व्हावा लागेल. आणि मला वाटतं आता पंचांनी बाद कोणाला घोषित केले बघावं लागेल. पंचांनी बाद घोषित केले, परतावं लागेल फलंदाज राजला. मैदानामध्ये या बॉलवर जर एक चांगला फटका आला तर मॅच मध्ये इन राहील. चला वाकडी संघाचे संघ नाही का, आपल्याला मुख्य आता व्यासपीठाकडे यायचंय, कारण यानंतर लगेच विनर वर्सेस विनर ही लढत होईल. 7 चेंडू 32 ची गरज होती आणि स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये बॉल थांबवला. डायरेक्ट हिट तिथे झालाय. खेळाडू धाबा झाला, अक्षरला परतावा लागेल. आता येणारे चेंडू आणि धाबामधील अंतर 6 चेंडू 32 ची गरज.
तर नक्कीच आपण पाहू शकाल हरी नायर साहेब इथे वेलात वेल काढून आले आणि ते इथून आपल्यापासून रजा घेताना त्यांचे देखील मी आभार व्यक्त करतोय. थँक्यू सर, आपण आलात या स्पर्धेमध्ये आपला वेळ अमूल्य दिला त्याबद्दल आम्ही मनाच्या अंतकडापासून आपला आभार व्यक्त करू. 6 चेंडू आणि विजयासाठी 32 धावांची गरज आहे. 6 चेंडू 5 षटकार. वैयक्तिक 18 खेळतोय मैदानात सध्या ऋषिकेश. 1 चौकार 1 षटकार त्याने लगावलाय. नवीन फलंदाज मैदानात दाखल झाले 7व्या क्रमांकावर कुंदन गायकवाड. अबान कटेने 6 चेंडू 32 च टार्गेट सध्या मैदानामध्ये राहिलंय. पहिल्या 5 बॉल मध्ये 5 षटकार टोकावे लागतील. एक डबल त्यामध्ये पाहिजे तर ही मॅच जिंकता येईल. अन्यथा निशांतला फक्त या ओव्हरमध्ये 1 बॉल चांगला करायचा आहे. हा पहिला बॉल फुल टॉस त्याला पाठवलाय सीमारेषा पलीकडे. आलाय हा दमदार षटकार. ऋषिकेश फक्त एकट्याने लढतोय, एकट्याने किल्ला लढवतोय. अजूनही मॅच जरूर दूर आहे. अजूनही 5 जवळपास 4 षटकार 1 डबल पाहिजे होते. 1 डॉट बॉल पाहिजे होता टीम वाकलेला आणि तो फेकण्यामध्ये यश मिळाले. निशांतला बाउन्सर अटेम्प्ट त्यांनी केला आणि तिथे थांबवले फलंदाजाला. आता जर कोणती चूक होत नसेल या मॅच मध्ये तर सामना जिंकणं अवघड होऊन बसलाय. ती वलभच्या दृष्टिकोनातून काय बॅटिंग केली पहिल्या सत्रामध्ये खर तर वाकलेंना. तदनंतर गोलंदाजी देखील सुंदर व्हाईट बॉल इथे आलाय. अतिरिक्त चेंडू मध्ये याची गणना केली जाईल. धावसंख्या फलकावर धावा सध्या बघायला मिळत आहेत. एकंदरीत 42 67 करायचे आहेत या मॅच मध्ये. 42 म्हणजे अजूनही चेंडू 4 आणि 25 धावांची गरज या मॅच मध्ये. 4 बॉल 25 कंपल्सरी चेसिंग. चला आक्रमण झालंय. बॉल झालं बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय हा दमदार रुबाबदार दणदणीत षटकार. तीन बॉल 19 धावांची गरज या षटकारानं. माहिती की हा सामना क्रिकेट या खेळामध्ये काही घडू शकतो. शेवटपर्यंत लढत राहणं, अंतिम चेंडूपर्यंत फाईट करत राहणं, शेवटच्या क्षणापर्यंत हार न मानणं आणि आपलं काम करत राहणं. अगदी म्हटलं जातं ना की दूरचं अंतर जरी दिसलं नसलं तरी मैदानामध्ये एक एक पाऊल त्या दिशेनं सुरू ठेवायचं असतं. ते अंतर आपोआप कापत जातं आणि सध्या मैदानात ते अंतर जवळ करण्याचा प्रयत्न ऋषिकेश केलाय. मैदान जर ऋषिकेशला साथ मिळाली नाही, ऋषिकेशला जर एवढीच दमदार साथ सुरुवातीला मिळाली असती तर मॅचचं सध्याचं चित्र काय वेगळं असतं. मैदानामध्ये येणारे चेंडू शिल्लक आहे 3. विजयासाठी 19 धावांची गरज आहे. ऋषिकेश मात्रेनं वैयक्तिक 30 धावा केलेत आपल्या बॅट मधून. 3 चेंडू 19 ची गरज. बॉल तयार. पुन्हा एकदा वन्स अगेन. या मॅच मध्ये रिझल्ट काय होईल हे मला माहिती नाही, परंतु मी माझं काम करत राहीन हे सांगत असताना ऋषिकेशच्या बॅट मधून 1 more 6 षटकार. ऋषिकेश म्हात्रे बऱ्याच स्पर्धेमध्ये येणारे चेंडू 2 रन पाहिजे 13 कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. जरी 2 बॉल 2 षटकार आले तरी विजय जरूर होऊ शकतो वाकले संघ, परंतु एक खरा बॉलच्या प्रतीक्षेमध्ये राहील बॅटिंग करणारा वलभ संघ देखील. 3 चेंडू जिथे गरज होती अगदी मैदानामध्ये 19 ची, तो सामना आता 2 बॉल 13 वर येऊन थांबलाय. गोलंदाजावर आक्रमण केलाय. निशांतला दिवसाचे तारे दाखवलेत फलंदाज ऋषिकेशनं. अजून एक फटका लगावण्याचा प्रयत्न, परंतु तो राहिला अर्धवट. फार दूरवरून क्षेत्ररक्षक गेले. 2 रन या बॉलवर पूर्ण केले जातील. ऋषिकेश स्ट्राईक ठेवती स्वतःकडे. आता मॅच मध्ये वाकड संघ आलाय. विकेट किपर हे सांगतायत की बाबा या बॉलवर षटकार आला तरी चालेल, नो बॉल फेकू नको, हेच सांगतायत. कारण मॅच आता जवळपास आपण जिंकलोय आणि या सामन्यावर आपली पकड निर्माण झाले. एक्स्ट्रा बॉलर्स नो बॉलर्स फक्त या मॅच मध्ये
परतून देऊ शकतो. अगदी मैदानामध्ये बॅटिंग करणार वलपला, स्वीप करण्याचा प्रयत्न केला आणि बॉल आला डॉट. सामन्यामध्ये पकड निर्माण केली, सामना जिंकलाय. हार्दिक अभिनंदन वाकळे संघ. हार्ड लक, आपण या स्पर्धेमध्ये आलात आणि चांगला खेळ केला, चांगली फाईट केली. 67 धावांचं मोठं धावांचा डोंगर असताना ऋषिकेशनं किल्ला लढवला. 38 धावा त्याने 17 चेंडू मध्ये केल्या. तुमचंही अभिनंदन. नेक्स्ट टुर्नामेंट साठी शुभेच्छा आणि अभिनंदन. अगदी मैदानामध्ये आपण करूया वाकळे संघ. या सामन्याचा सामना नो डाऊट ज्याने 34 धावांची मॅरेथॉन इनिंग दाखवली. 15 बॉलचा सामना केला, 2 षटकार, 1 सिंगल, 1 चौकार त्याचा आला. असा रोहित भोई ठरलाय मॅन ऑफ द मॅच. रोहित भोईरनं वाचवलेला षटकार फार कामी आला अंतिम क्षणामध्ये. खरं तर तो षटकार जर आला असता तर सध्या